मृत्यूची सुरुवात पोटापासून होते. आतडे सडण्यापासून वाचवायचे असेल तर या गोष्टीचे सेवन आजच बंद करा. मित्रांनो, तुम्ही दिवसातून 3 वेळा जेवता, पाणी पिता, शरीर मजबूत ठेवण्यासाठी अनेक गोष्टी करता, पण तुम्हाला माहिती आहे का, जर तुमचे आतडे निरोगी नसतील तर काहीही चांगला आहार घेतला तरी शरीराला त्याचा पूर्ण फायदा मिळत नाही. आजकाल अनेक लोकांना गॅस, ॲसिडिटी, बद्धकोष्ठता, पोट फुगणे, अपचन, थकवा आणि त्वचेच्या समस्या वारंवार होत आहेत. बहुतेक लोक याकडे दुर्लक्ष करतात आणि म्हणतात हे तर नेहमीच होतं. पण इथे सर्वात मोठी चूक होते. शरीर कोणत्याही मोठ्या आजाराचा इशारा एकदम देत नाही. सुरुवातीला ते लहान लहान संकेत देत असते. जर आपण हे संकेत वेळेत ओळखले तर अनेक समस्या टाळता येऊ शकतात. म्हणूनच मित्रांनो, आजचा व्हिडिओ प्रत्येकाने शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण अशा सवयीबद्दल बोलणार आहोत ज्या हळूहळू तुमच्या आतड्यांचे नुकसान करतात. तसेच शेवटी काही असे सोपे उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुमची पचनसंस्था अधिक चांगल्या प्रकारे काम करण्यास मदत होऊ शकते. मित्रांनो, आपल्या शरीरातील आतडी हा फक्त अन्न पचवण्याचा अवयव नाही. आपण जे काही खातो त्यातील जीवनसत्वे, खनिजे, प्रथिने, कार्बोहायड्रेट्स आणि इतर पोषक घटक शरीरात शोषून घेण्याचे एक महत्त्वाचे काम आतडी करतात. जर हे शोषण व्यवस्थित झाले नाही तर शरीराला आवश्यक पोषण मिळत नाही. त्यामुळे कमजोरी, थकवा, अशक्तपणा आणि अनेक प्रकारच्या तक्रारी सुरू होऊ शकतात. तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण आपल्या आतड्यामध्ये लाखो कोट्यावधी सूक्ष्मजीव राहतात. यातील अनेक चांगले जीवाणू आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त असतात. ते अन्न पचवण्यास मदत करतात, काही महत्त्वाची जीवनसत्वे तयार करण्यास मदत करतात आणि शरीराची रोगप्रतिकारक शक्ती संतुलित ठेवण्यामध्येही त्याचा वाटा असतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ आतड्यांना शरीराचे दुसरे मेंदू असेही म्हणतात, कारण पचनाबरोबरच आपला मूड, झोप, ऊर्जा आणि मानसिक आरोग्यावरही काही प्रमाणात प्रभाव पडू शकतो. पण विचार करा, जर रोजच्या चुकीच्या सवयीमुळे हेच आतडे कमकुवत होऊ लागले तर काय होईल? सुरुवातीला गॅस होईल, नंतर ॲसिडिटी, मग बद्धकोष्ठता, जेवल्यानंतर पोट फुगणे, वारंवार जुलाब, भूक कमी होणे, शरीरात सतत थकवा जाणवणे आणि हळूहळू संपूर्ण पचनसंस्था बिघडू लागते. अनेक लोक या अवस्थेत मेडिकलमधून औषधं आणून खातात आणि काही दिवस आराम पडला की पुन्हा जुन्या सवयी सुरू करतात. पण लक्षात ठेवा, समस्या दाबून ठेवणे आणि समस्या संपवणे या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. जोपर्यंत चुकीच्या सवयी बदलत नाहीत तोपर्यंत पोटाच्या समस्या पुन्हा पुन्हा येत राहू शकतात. आता एक प्रश्न, तुमची आतडी खराब होत आहेत हे कसे ओळखायचे? यासाठी शरीर काही स्पष्ट संकेत देत असते. जर तुम्हाला आठवड्यातून अनेक वेळा बद्धकोष्ठता होत असेल, वारंवार जुलाब होत असतील, जेवल्यानंतर लगेच पोट फुगत असेल, सतत ढेकर आणि गॅस होत असेल, तोंडाला दुर्गंधी येत असेल, त्वचेवर वारंवार पिंपल्स किंवा खाज येत असेल, कोणतेही काम न करता थकवा जाणवत असेल, रात्री नीट झोप लागत नसेल किंवा भूक असूनही शरीरात ताकद जाणवत नसेल, तर या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. ही लक्षणे नेहमीच आतड्याच्या आजारामुळेच असतात असे नाही, पण ती वारंवार होत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. आता आपण त्या सर्वात मोठ्या चुकीबद्दल बोलूया जे आपण जवळपास प्रत्येक घरात होत असते. ती म्हणजे जंक फूड आणि फास्ट फूडचे वाढते सेवन. आजची धावपळीची जीवनशैली, स्वयंपाकासाठी कमी वेळ आणि चटकदार चवीची सवय यामुळे अनेक लोक आठवड्यातून अनेक वेळा पिझ्झा, बर्गर, फ्रेंच फ्राईज, नूडल्स, रोल, पॅटीज आणि इतर फास्ट फूड खातात. हे पदार्थ खायला चविष्ट वाटतात, पण त्यामध्ये अनेकदा फायबरचे प्रमाण कमी असते. त्याऐवजी तेल, मीठ, साखर आणि प्रक्रिया केलेले घटक जास्त असतात. जेव्हा अशा प्रकारचे अन्न वारंवार खाल्ले जाते तेव्हा पचनसंस्थेवर अतिरिक्त ताण येऊ शकतो. यामुळे पोट जड होणे, गॅस होणे, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या वाढू शकतात. फक्त एवढेच नाही, फास्ट फूडमुळे हळूहळू घरचे साधे अन्न बेचव वाटू लागते. भाजी, डाळ, पोळी, भात, फळे आणि सॅलड यांच्याऐवजी लोक प्रक्रिया केलेल्या पदार्थाकडे जास्त वळतात. यामुळे शरीराला आवश्यक फायबर कमी मिळते आणि जेव्हा फायबर कमी मिळते तेव्हा आतड्याची हालचाल मंदावू शकते. यामुळे शौच, साफ न होणे, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते. म्हणूनच जर तुम्हाला तुमची आतडी दीर्घकाळ निरोगी ठेवायचे असतील तर जंक फूड पूर्णपणे बंद करणे शक्य नसेल तरी त्याचे प्रमाण कमी करा, कारण आजची चव उद्याच्या आरोग्यापेक्षा कधीच मोठी नसते. नंबर 2 बघा, जास्त साखरेचे सेवन. आजकाल साखर जवळपास प्रत्येक गोष्टीत आहे. चहा, कॉफी, मिठाई, चॉकलेट, केक, बिस्किटे, कोल्ड्रिंक, पॅकेटबंद ज्यूस, आईस्क्रीम. दिवसातून किती वेळा आपण नकळत साखर खातो याचा अनेकांना अंदाजही नसतो. गोड खाल्ल्यानंतर काही वेळ आनंद वाटतो, पण सतत जास्त प्रमाणात साखर खाणे शरीरासाठी योग्य नाही. काही संशोधनानुसार जास्त साखरेमुळे आतड्यामधील सूक्ष्मजीवांचे संतुलन बिघडू शकते. त्यामुळे पचनाशी संबंधित काही समस्या वाढू शकतात. याशिवाय जास्त साखरेचे सेवन लठ्ठपणा, टाईप 2 मधुमेह आणि इतर चयापचयाशी संबंधित समस्याचा धोका वाढू शकते. याचा अर्थ गोड पूर्णपणे बंद करायचे असे नाही, पण ते मर्यादित प्रमाणात खाणे योग्य आहे. जर तुम्हाला रोज गोड खाण्याची सवय असेल तर आजपासूनच ती कमी करण्याचा प्रयत्न करा. तुमची आतडी आणि संपूर्ण शरीर त्याच्यासाठी तुमचे आभार मानेल. नंबर 3 बघा, प्रोसेस्ड आणि पॅकेटबंद अन्न. मित्रांनो, दुकानात मिळणारे प्रत्येक आकर्षक पॅकेट आरोग्यासाठी चांगले असेलच असे नाही. चिप्स, नमकीन, बिस्किटे, इन्स्टंट नूडल्स, रेडी टू ईट पदार्थ
फ्लेवरयुक्त स्नॅक्स आणि सॉफ्ट ड्रिंक्स हे पदार्थ खायला सोपे आणि चविष्ट वाटतात, पण त्यामध्ये अनेकदा जास्त मीठ, साखर, रिफाईंड मीठ, संरक्षक द्रव्य आणि इतर प्रक्रिया केलेले घटक असतात. हे पदार्थ अधूनमधून खाल्ले तर फारसा प्रश्न नसतो, पण जर ते रोजच्या आहाराचा भाग बनला तर शरीराला आवश्यक पोषण कमी मिळू शकते. लक्षात ठेवा, जिवंत अन्न म्हणजे ताजी फळे, भाज्या, डाळी आणि घरचे जेवण. तर पॅकेटबंद पदार्थ हे फक्त पोट भरू शकतात, पण शरीराला आवश्यक पोषण नेहमीच देतात असे नाही. नंबर 4 बघा, जास्त तळलेले पदार्थ. तळलेले पदार्थ आवडत नाहीत असा माणूस शोधणे कठीण आहे. गरमागरम भजी, वडा, पुरी, समोसा, कचोरी, पापड हे पदार्थ चवीला अप्रतिम असतात, पण वारंवार आणि जास्त प्रमाणात खाल्ल्यास ते पचायला जड ठरू शकतात. यामुळे अनेकांना गॅस, अपचन, पोट जड होणे किंवा बद्धकोष्ठी समस्या जाणवू शकते. त्यामुळे असे पदार्थ कधीतरी खा, पण रोजच्या आहाराचा भाग बनू देऊ नका. नंबर 5 बघा, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्स घेणे. आजकाल अनेक लोकांना ताप, सर्दी किंवा घसा दुखला की ते स्वतःच मेडिकलमधून अँटीबायोटिक्स आणून खातात. ही सवय अत्यंत धोकादायक ठरू शकते. अँटीबायोटिक्स आवश्यक असतील तेव्हाच आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावेत, कारण याचा चुकीचा किंवा अनावश्यक वापर केल्यास शरीरातील उपयुक्त जीवाणूवरही याचा परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे पचनाशी संबंधित तक्रारी वाढू शकतात. म्हणून लक्षात ठेवा, औषध हे अन्न नाही. डॉक्टरांचा सल्ला घेतल्याशिवाय कोणतेही अँटीबायोटिक्स घेऊ नका. नंबर 6 बघा, कमी पाणी पिणे. आपल्या शरीरातील मोठा भाग पाण्याने भरलेला आहे, तरी अनेक लोक दिवसभरात फक्त 3 ते 4 ग्लास पाणी पितात. ही सवय हळूहळू शरीरावर परिणाम करू शकते. पुरेसं पाणी न पिल्यास बद्धकोष्ठी समस्या वाढू शकते. शरीरातील अनेक प्रक्रिया सुरळीत चालण्यासाठी पाणी आवश्यक असते, म्हणून तहान लागण्याची वाट पाहू नका. दिवसभर थोड्या थोड्या अंतराने पाणी प्या. उन्हाळ्यात व्यायाम करताना किंवा जास्त घाम येत असेल तर पाण्याची गरज आणखीन वाढू शकते. मित्रांनो, आतापर्यंत आपण अशा 6 सवयी पाहिल्या ज्या तुमच्या पचनसंस्थेवर आणि आतड्याच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात. पण अजूनही 2 अशा चुका आहेत ज्या आजच्या धावपळीच्या जीवनात जवळपास प्रत्येक व्यक्ती करत आहे. त्या चुका कोणत्या आणि आतडी पुन्हा निरोगी ठेवण्यासाठी कोणते उपाय करता येतील हे आपण आता ते जाणून घेऊया. मित्रांनो, आतापर्यंत आपण जंक फूड, जास्त साखर, प्रोसेस्ड अन्न, तळलेले पदार्थ, अँटीबायोटिकचा चुकीचा वापर आणि कमी पाणी पिणे या सवयीबद्दल जाणून घेतले. आता अशा 2 सवयीबद्दल बोलूया ज्या अनेक लोक दुर्लक्ष करतात, पण त्याचा परिणाम थेट पचनसंस्थेवर होऊ शकतो. नंबर 7 बघा, सतत ताणतणाव घेणे. आजच्या काळात ताणतणाव हा अनेकांच्या आयुष्याचा भाग झाला आहे. कामाचा ताण, पैशाची चिंता, कौटुंबिक जबाबदाऱ्या, झोपेची कमतरता आणि सतत मोबाईल किंवा सोशल मीडियामध्ये गुंतून राहणे या सर्व गोष्टी मनावर परिणाम करतात. पण तुम्हाला माहिती आहे का, तणावाचा परिणाम फक्त मनावरच नाही तर पोटावरही होऊ शकतो. अनेक लोकांना परीक्षा, मुलाखत किंवा मोठ्या तणावाच्या वेळी पोटात गोळा येतो. वारंवार शौचाला जावे लागते किंवा भूक लागत नाही. यावरूनच मन आणि आतडी याचा संबंध लक्षात येतो. जर तुम्ही सतत तणावाखाली राहत असाल तर पचनक्रिया बिघडू शकते आणि गॅस, अपचन किंवा पोट फुगल्यासारख्या तक्रारी वाढू शकतात. म्हणून दिवसातून काही मिनिटे स्वतःसाठी काढा. खोल श्वास घ्या, ध्यान करा, योगा करा, सकाळी चालायला जा, कुटुंबासोबत वेळ घालवा. लक्षात ठेवा, शांत मन म्हणजे निरोगी शरीर. नंबर 8 रात्री उशिरा जेवणे. आज अनेक लोक रात्री 10, 11 किंवा 12ला जेवण करतात. काही जण तर जेवण झाल्यावर लगेच मोबाईल पाहत पाहत झोपतात. ही सवय पचनासाठी चांगली मानली जात नाही. झोपण्यापूर्वी शरीर विश्रांतीसाठी तयार होत असते. अशा वेळी खूप जड किंवा उशिरा जेवण केल्यास काही लोकांना अपचन, ॲसिडिटी किंवा पोट जड होण्याचा त्रास होऊ शकतो. शक्य असल्यास झोपण्याच्या किमान 2 ते 3 तास आधी रात्रीचे जेवण पूर्ण करून घ्या आणि रात्रीचे जेवण हलके ठेवा. समस्या जाणून घेणे महत्त्वाचे आहे, पण त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे त्या समस्या टाळण्यासाठी योग्य सवयी लावणे. मित्रांनो, आता चला जाणून घेऊया आतडी निरोगी ठेवण्यासाठी काय करावे. नंबर 1 बघा, फायबरयुक्त अन्न खा. फायबर हे आतड्याचे सर्वात चांगले मित्र मानले जाते. फळे, हिरव्या पालेभाज्या, डाळी, कडधान्य, ओट्स, संपूर्ण धान्य, सालासकट फळे हे पदार्थ नियमित खाल्ल्यास पचन सुधारण्यास आणि शौच नियमित होण्यास मदत होऊ शकते. नंबर 2 बघा, दररोज दही खा. दह्यामध्ये उपयुक्त जीवाणू असतात. हे आतड्यांमधील सूक्ष्मजीवांचे संतुलन राखण्यास मदत करू शकतात. जर तुम्हालाही दही चालत असेल तर ते नियमित आहारात समाविष्ट करा. नंबर 3 पुरेसं पाणी प्या. सकाळपासून रात्रीपर्यंत शरीराला पाण्याची गरज असते. एकदम खूप पाणी पिण्याऐवजी दिवसभर थोड्या थोड्या अंतराने पाणी प्या. यामुळे पचनक्रिया सुरळीत राहण्यास मदत होते. नंबर 4 बघा, रोज व्यायाम करा. व्यायाम फक्त वजन कमी करण्यासाठी नसतो, तो पचनसंस्थेला सक्रिय ठेवण्यास मदत करतो. रोज किमान 30 मिनिटे चालणे, योगा, सायकलिंग, हलका व्यायाम यापैकी काही करा. शरीर जितके सक्रिय तितकी पचनक्रिया चांगली. नंबर 5 बघा, अन्न चांगले चावून खा. अनेक लोक 5 मिनिटात जेवण संपवतात. ही मोठी चूक आहे. पचनाची सुरुवात तोंडापासून होते. अन्न नीट चावून खाल्ल्यास पोटावर कमी ताण येतो आणि पचनाला मदत होते. नंबर 6 बघा, वेळेवर जेवा. कधी सकाळी नाश्ता नाही, कधी दुपारचे जेवण संध्याकाळी, कधी रात्री उशिरा जेवणे या सवयी शरीराचे नैसर्गिक वेळापत्रक बिघडवू शकतात. दररोज शक्यतो एकाच वेळेला जेवण्याचा प्रयत्न करा. नंबर 7 बघा, पुरेशी झोप घ्या. रोज 7 ते 8 तासाची चांगली झोप शरीराच्या दुरुस्तीच्या प्रक्रियेसाठी महत्त्वाची असते. उशिरापर्यंत मोबाईल वापरणे टाळा.
वेळेवर झोपा. मित्रांनो, आतडे निरोगी ठेवण्यासाठी कोणतेही महागडे औषध आवश्यक नसते. योग्य आहार, पुरेसं पाणी, नियमित व्यायाम, वेळेवर झोप आणि ताण कमी ठेवणे या साध्या सवयीच तुमच्या आरोग्यासाठी मोठा फरक घडवून आणू शकतात. लक्षात ठेवा मित्रांनो, मोठे आजार एका दिवसात होत नाही, ते हळूहळू तयार होतात आणि म्हणूनच आजपासूनच तुमच्या शरीराकडे लक्ष द्या. जर पोटाच्या समस्या वारंवार होत असतील तर खूप दिवसापासून बद्धकोष्ठता, जुलाब, रक्तस्राव, वजन कमी होणे किंवा तीव्र पोटदुखी यासारखी लक्षणे असतील तर स्वतः उपचार करण्याऐवजी डॉक्टराचा सल्ला घ्या. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या मित्र आणि कुटुंबियासोबत शेअर करा आणि आरोग्यविषयक अशीच माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटमध्ये नक्की सांगा आजपासून तुम्ही तुमच्या आतड्यांच्या आरोग्यासाठी कोणती एक सवय बदलणार आहात. धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये.